धुळे नाशिकमधील मंदिर चोरांना बेड्या 7,83,000चा मुद्देमाल हस्तगत 6 गुन्ह्यांची उकल। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी मंदिर चोरीच्या मालिकेचा मोठा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। मध्य प्रदेशातील 2 सराईत आरोपींना अटक करून सुमारे 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील 6 मंदिर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळदे गावातील दत्त मंदिरात दानपेटी फोडून चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सदीम गिलदार देवका आणि भिकला रामसिंग देवका या 2 आरोपींना ताब्यात घेतले। पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान आरोपींनी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली। यामध्ये सावळदे येथील दत्त मंदिर, धुळे शहरातील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळील रामदेव महाराज मंदिर, सटाणा येथील साईबाबा मंदिर तसेच शिरपूर परिसरातील इतर चोरीच्या घटनांचा समावेश आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 किलो 199 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली साधने असा 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन आणि पोलीस अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, चित्रा पावरा, अनिता पावरा व आरसीपी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। धुळे पोलीस घटकात शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार पीआय परदेशी आणि पोलीस स्टेशनचे जे डीबीचे पथक आहे त्यांनी सगळे मिळून चांगली कामगिरी केलेली आहे। 2 आरोपी कडून एकूण 2 घरफोडी आणि 4 मंदिर चोरीचे गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि रिकव्हरी जे आहे पूर्ण मिळून जवळपास 8 लाखाची रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीमध्ये 4 किलो 200 ग्राम चांदी ते पण इन्क्लुडेड आहे। तर माझ्या स्तरावर आणि पूर्ण घटकात करून मी पीआय परदेशी, आमचे ठाणेदार शिरपूर सिटी पोलीस स्टेशन आणि त्यांचे जे डीबीचे सगळे कर्मचारी जे आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगली कामगिरी केलीबद्दल त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स पण देतो। थँक्यू।